श्री गुरुचरित्र अध्याय 11. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे अवतार जाहले कैसी, विस्तारोनिया आम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती. सिद्ध म्हणे ऐकवत्सा, अवतार झाला श्रीपाद कैसा, पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा, कथा सांगितली विप्रस्त्रियेची. शनी प्रदोषी सर्वेश्वरासी, पूजित होती गुरु उपदेशी, देहवासना असतातियेसी, पंचत्व पावली ते वेळी. झाला जन्म पुढे तिची, कारंजनगर उत्तर देशी, वाजसनेय शाखेसी, विप्रकुळी जन्मली. जातक वर्तले तियेसी, नाम अंबा भवानी ऐसी, आरोपिती स्नेहेसी, माता पिता परियेसा. वर्तता माता पित्या गृही, वाढली कन्या अतिस्नेही, विवाह करीती महोत्साही, देती विप्रा सीतेची ग्रामी. शिवव्रती असे तो ब्राह्मण, नाम तया माधव जान, त्यास दिधली कन्यादान, अति प्रीती करुनिया. तया माधव विप्रा घरी, शुभाचरे होती नारी, वासना तिची पूर्वापरी, ईश्वर पूजा करीतसे. पूजा करी ईश्वरासी, दंपती उभय वर्ग एक मानसी, प्रदोष पूजा अति हर्षी, करीती भक्ती पुरस्सर. मंदवारी त्रयोदशीसी, पूजा करीती अति विशेषी, संवत्सरे झाली षोडशी, अंतर्वतनी झाली एका. मास तृतीय पंचमीसी, उत्साह करीती अनेक हर्षी, उत्तम डोहाळे होते ती असी, ब्रह्मज्ञान बोलतसे. ऐसे क्रमिता नवमासी, प्रसूत झाली शुभ दिवशी, पुत्र जाहला म्हणून हर्षी, निर्भर होती माता पिता. जन्म होताची तो बाळक, ओंकार शब्द म्हणतसे अलौकिक, पाहुनी झाले तटस्थ लोक, अभिनव म्हणून तय वेळी. जातकर्म करी तो ब्राह्मण, विप्रांसी देत दक्षिणादान, ज्योतिषी सांगती सुलक्षण, लग्न सत्वर पाहुनिया. सांगती ज्योतिषी त्या द्विजासी, मुहूर्त बर्वा असे विशेषी, कुमार होईल कारुण्य ऋषी, गुरु होईल सकळिका. याचा अनुग्रह होईल ज्यासी, तो वंद्य होईल विश्वासी, याचे वाक्य होईल प्रमाणेसी, चिंतामणी याचे चरण. अष्टही सिद्धी याचे दारी, ओळंगतील निरंतरी, नवनिधी याचे घरी, राहती एक द्विजोत्तमा. न होती यासी गृहिणी सूत, पूज्य होईल त्रिभुवनांत, याचे दर्शन मात्रे पतित, पुनीत होतील परियेसा. होईल हा अवतार पुरुषी, आम्हा दिसतसे भरवसी, संदेह न धरावा मानसी, म्हणून करीती नमस्कार. सांगोनी गेले ब्राह्मण, माता पिता आनंद घन, दृष्टी लागेल म्हणून निंबलोन ओवाळीती. वार्ता फाकली नगरात, अभिनव देखिले म्हणत, उपजता बाळ ओंकार जपत, आश्चर्य म्हणती सकळ जन. नगर लोक इष्टमित्र, पहावया येती विचित्र, दृष्टी लागेल म्हणून मात्र, माता न दाखवी कवनासी. माया मोहे जनक जननी, बाळासी दृष्टी लागेल म्हणून, अंगारा लाविती मंत्रोनी, रक्षा बांधिती कृष्णसूते. परमात्मा अवतारे, दृष्टी केवी संचारे, लौकिक धर्म चमत्कारे, माता पिता संरक्षिती. वर्तता येणे परी, दिवस 10 झाल्यावरी, नामकरण संस्कारी, ठेविता झाला जनक द्विजोत्तम. शालग्राम देव म्हणत, जन्म नाम झाले प्रख्यात, नाम नरहरी ऐसे म्हणत, उच्चार केला धर्मकर्मे. ममत्व थोर बाळकावरी, प्रतिपाळ करी प्रीती करी, माता म्हणतसे एरी न पुरे क्षीर बाळकासी. पतीसे म्हणे ते वेळा, स्तनी दूध थोडे बाळा, एखादी मिळवा का अबला, स्तनपान द्यावया. अथवा आना अजा एक, आपले स्तने न शमे भूक, एकौनी हसे बाळक, स्पर्श करी स्तनासी सव्य करे. स्तनी स्पर्श होताची करा, 32 धारा वाहे क्षीर, वस्त्र भिजोनी विचित्र, वाहो लागे भूमीवरी. विस्मय करीती जनक जननी, प्रकट न करीती गोप्य गुणी, नमन करीती बाळकाचरणी, माता होय खेळविती. पाळण्या घालुनी बाळकासी, पर्यंत गाई आत हर्षी, न राहे बाळक पाळणेसी, सदा खेळे महीवरी. वर्धता बाळेने परी, माता पिता नमस्कारी, वर्धता झाला संवत्सरी, न बोले बाळ कवनासेवे. माता बोलवी कुमारासी, बोले शब्द ओंकारेसी, चिंता करीतसी मानसी, मुके होईल म्हणून, पुसती जान ज्योतिषासी, बोलन काय यासी, उपाय असेल यासे विशेषी, म्हणून पुसे वेळोवेळी, सांगती जान ज्योतिषी, आराधावे कुलदेवतासी, अर्कवारी अश्वत्थ परनेसी, अन्न घालावे 3 वेळा, ऐक म्हणती होईल मुके, यासी शिकवावे बर्व्या विवेके. बाळ बोलू शके, म्हणून सांगती विनोदे,
हासोनी ओंकार उच्चारी बाळ, आणि नेने बोल केवळ. विस्मय करिता ती लोक सकळ, ओंकार शब्द ऐकोनी. ऐक म्हणती नवल झाले, सर्व ज्ञान असे भले. श्रवणी ऐकता बोल सकळ, जाणून न बोले कवन्या गुणे. काही केल्या न बोले सुता, चिंता करीती माता पिता. पुत्रासी झाली वर्षे 7, मुका झाला दैव योगे. 7वे वर्ष कुमारासी, योग्य झाला मुंजीसी. पुसताती समस्त ब्राह्मणांसी, केवी करावे म्हणून या. विप्र म्हणती तया वेळा, संस्कारावे ब्राह्मण कुळा. उपनयना वेगळा, अष्टवर्षे होऊ नये. माता पिता चिंता करीती, उपदेशावे कवनी रीती. मुका असे हा निश्चिती, कैसे दैव झाले आम्हा. कैसे दैव आपुले, ईश्वर गौरी आराधिले. त्रयोदशी शिवासी पूजिले, वाया झाले म्हणतसे. ऐसे नाना परी देखा, जननी करी महादुःखा. जवळी येऊनी बाळक, संभोगीत मातेसी. घरात जाऊनी ते वेळा, घेऊनी आले लोखंड सबळा. हाती धरिताची निर्मळा, झाले सुवर्ण 52 काशी. आणूनी देतसे मातेसी, विस्मय करी बहुवसी. बोलावनी आपतीसी, दाविती झाली तये वेळी. गोप्य करीती तये वेळा, मंदिरात नेले तया बाळा. पाहती त्याची बाळ लीला, आणि लोह हाती देती. अमृत दृष्टी पाहता स्वामी, समृद्धी झाली सर्व हेमी. विश्वास धरिती मनोधर्मी, होईल पुरुष कारणिक. मग पुत्रा ते आलिंगोनी, विनविता ती जनक जननी. तू तारक शिरोमणी, कारणिक पुरुष कुळ दीपका. तुझे सर्वस्व लाधले, बोलता आम्ही नाही ऐकिले. अज्ञान मायेने वेष्टिले, मुके ऐसे म्हणू तुझ. आमुचे मनीची वासना, तुवा पूर्वावी नंदना. तुझे बोबडे बोला आपणा, ऐकवावे पुत्र राया. हास्यवदन ते वेळा, यज्ञोपवीत दावी गळा. कटी दाखवी मौजी मेखला, म्हणून दाखवी मातेसी. संज्ञा करुनी मातेसी, दावी बाळ संतोषी. मौजी बांधिताची आपणासी, येईल म्हणे बोल सकळ. माता पिता संतोषती, विद्वान ज्योतिषी पाचारिती. व्रतबंध मुहूर्त पाहती, सर्व आयती करीते झाले. केली आयती भोवतापरी, रत्नखचित अलंकारी. माया मोहे प्रीती करी, समारंभ करिताती. चतुर्वेदी ब्राह्मणे येती, शाखा परत्वे वेद पडती. इष्ट सोयरे दाईच गाती, समस्त झाले तया भवना. नाना परीचे शृंगार, उभारिले मंडप अपार. आनंद करीतसे द्विजवर, अपार द्रव्य वेचितसे. नगर लोक विस्मय करीती, मुखपुत्रासी एवढी आयती. द्विजा लागली असे भ्रांती, वृथा करीतो द्रव्य आपुले. इतुके वेचूनी पुत्रासी, व्रतबंध करील परियेसी. गायत्री केवी उपदेशी, करील आचार कवने परी. एक म्हणती हो का भलते, मिष्टान्न आम्हासी मिळते. देकार देतील हिरण्य वस्त्रे, चाड नाही त्यांच्या मंत्रा. ऐसे नाना परीचे लोक, विचार करीती अनेक. माता पित्या अत्यंत सुख, देवदेवक करिताती. चौल कर्म एरे दिवसी, भोजन चोल मनीसी. पुनरपी अभ्यंग करुणी हर्षी, यज्ञोपवीत धारण केले. मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करीती समस्त. सहभोजन करावया गृहात, घेऊन गेली माता. भोजन करिता माते सवे, निरोप घेतो एका भावे. मौजी बंधन करावे, म्हणून आला पित्याजवळी. विधियुक्त मौजी देखा, वंदन केले त्या बाळका. सुमुहूर्त आला तत्काळिका, मंत्रोपदेश करिता झाला. गायत्री मंत्र अनुक्रमेसी, उपदेश देता परियेसी. बाळ उच्चारी मनोमानसी, व्यक्त न बोले कोणा पडे. गायत्री मंत्र कुमारासी होता, भिक्षा घेऊन आली माता. वस्त्रभूषणे रत्न खचिता, देती झाली तयावेळी. पहिली भिक्षा घेऊन करी, आशीर्वचन देती नारी. बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी, आचार धर्म वर्ततसे. दुसरी भिक्षा देता माता, उच्चार केला यजुर्वेद ईशेत्वा. लोकसमस तटस्था, माता तू किती तयवेळी. तिसरी भिक्षा देता माता, सामवेद पढे आता. अग्न आया ही गायन करीत, तिन्ही वेद म्हणतसे. सभा समस्त विस्मय करी, पिता हर्ष निर्भरी. मुखे बोले वेदचारी, म्हणती होईल कारणिक. याते म्हणू नये नर, होईल देवाचा अवतार. म्हणून करीती नमस्कार, जगद्गुरु म्हणून या. इतुक्यावरी तो बाळक, मातेसी म्हणतसे ऐक. तुवा उपदेश केला एक, भिक्षा माग म्हणून. नवेची बोल तुझे मिथ्या, निर्धार झाला माझी चित्ता. निरोप द्यावा आम्हा त्वरिता, जाऊ तीर्थ आचरावया. आम्हा आचार ब्रह्मचारी, भिक्षा करावी घरोघरी. वेदाभ्यास मनोहरी, करणे असे परियेसा.
ऐकोनी पुत्राचे वचन दुःखे दाठली अति गहन, उदके भरली लोचनी, आली मूर्छना ते वेळी, निर्जीव होऊन क्षणेक, करीती झाली महाशोक, पुत्र माझा तू रक्षक, म्हणून केले आशा बहु, आमुते रक्षिसी मनोनी, होती आशा बहुमनी, न बोलसी आम्हा सवे याची गुणी, मुखे म्हणविसी आपणासी, न ऐको कधी तुझे बोल, आता ऐकता संतोष होईल, ईश्वर पूजा झाली सफळ, म्हणून विश्वास केला आम्ही, ऐसे नाना परी देखा, पुत्रासी म्हणे ती बाळका, आलिंगोनी कुमारका, कृपा भाकी ते वेळी, ऐकोनी श्रीमातेचे वचन, बाळक सांगे ब्रह्मज्ञान, नको दुःख अंतकरण, आम्हा कारणे माते असे, तू ते आणखी पुत्रचारी, होतील माते निर्धारी, तुझी सेवा परोपरी, करीती मनोभावे, तू आराधिला शंकर, जन्मांतरी पूर्वापार, म्हणून मस्तकी ठेवीती कर, मग जाहले जाती स्मरण, पूर्वजन्मीचा वृत्तांत, स्मरता जाहली विस्मित, श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता, दिसतसे तो बाळक, देखोनी माता तय वेळा, नमन केले चरण कमळा, श्रीपाद ठेवून अवलीळा, सांगती गोप्य अवधारी, ऐक माते ज्ञानवंती, हा बोल करी वो गुप्ती, आम्ही संन्यासी असो यती, अलिप्त असो संसारी, याची कारणे आम्ही आता, हिंदू समस्त तीर्था, कारण असे पुढे बहुता, म्हणून निरोप मागती, येणे परिजननीयसी, गुरुमूर्ती सांगे विनयसी, पुनरपी विनवी पुत्रासी, ऐका श्रोते एक चित्ते, पुत्रासी विनवी तय वेळ, माते सांडून तुम्ही जरी जाल, अनेक कधी न देखो बाळ, केवी वाचू पुत्र राया, धाकूटपणी तुम्ही तापस, धर्मी कवन आहे हर्ष, धर्मशास्त्री ख्याती सुरस, आश्रमचारी आचरावे, ब्रह्मचर्य वर्षे 12, त्यावरी गृहस्थ धर्म बरा, मुख्य असे वानप्रस्थ तदनंतरा, घडती पुण्य अपरंपार, मुख्य आश्रम असे गृहस्थ, आचरता होय अति समर्थ, मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ, धर्मशास्त्र येणे परी, ब्रह्मचर्य मार्ग ऐका, पठन करावे वेदाधिका, विवाह होता गृहस्थनिका, पुत्राधिक लाधावे, याज्ञाधिक कर्म साधोनिया, तदनंतर संन्यास करणे न्याया, येणे विधी आचरोनिया, अग्राह्य संन्यास बाळपणी, समस्त इंद्रिये संतुष्ट व्हावी, मनीची वासना पुरवावी, तदनंतर तपासी जावे, संन्यास घेता मुख्य असे, ऐकोनी मातेचे वचन, श्री गुरु सांगती तत्वज्ञान, ऐक नामधारका सुमने, म्हणून सांगे सिद्धमुनी, गंगाधराचा नंदन, विनवितसे नमून, ते परिसा श्रोते जन, श्री गुरुचरित्र विस्तार, पुढे वर्तले अपूर्व ऐका, सिद्ध सांगे नामधारका, महाराष्ट्र भाषे करुणी टीका, सांगत असे सरस्वती गंगाधर, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ, श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने, सिद्ध नामधारक संवादे, श्री गुरु नरहरी बाळ चरित्र लीला वर्णनम नाम एकादशोऽध्यायः, श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु, श्री गुरुदेव दत्त।